माझ्यासाठी खूपच काय म्हणावं आता माझ्याकडे खरंच शब्दच नाहीयेत. मी खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण अतिशय विनम्रपणे मी ती स्वीकारली आहे जबाबदारी. परंतु मला असं वाटतं, की कुठलंही पद जरी असलं, तरी आपण कायमच एक तळागाळातले वर्कर म्हणून राहावं. कारण कष्ट हे सतत करत राहिले पाहिजेत. अ, कुठलीही सत्ता आपल्या डोक्यात चढली नाही पाहिजे. ॲरोगन्स नाही चढला पाहिजे. म्हणून मला अजूनही असं वाटतं, की कुठलं का पद असेना, मी ह्या संस्थेची एक कार्यकर्ता आहे, ग्रासरूट लेव्हल वर्कर आहे असंच मी समजते. अ, माझ्यासाठी ही एक खूप अभिमानाची गोष्ट ह्याच्यासाठी आहे, की अ, मला माझ्या वडिलांचा वारसा लाभला. डॉक्टर एस.बी. मुजुमदार यांच्या आशीर्वादाने आज ही वाटचाल जी 25-30 वर्षापूर्वी सुरू झाली, ती आज एका मोठ्या क्षणावर येऊन थांबलेली नसून ती पुढे अशीच चालत राहणार आहे. त्यामुळे कुठलं का पद असेना, आपण ती एक जर्नी म्हणा, एक वाटचाल म्हणा, त्याच्यावर आपण सतत सक्रिय राहिलं पाहिजे, अशा आत्मविश्वासाने आणि एका ह्या पदापर्यंत आपण आलो ह्याच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि परमेश्वराच्या कृपेने आपण असंच पुढे चालत राहावं अशी माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. सिम्बायोसिसने काही 2 नवीन कोर्सेस हो. त्यांच्या सिम्बायोसिस स्किल युनिव्हर्सिटी ही कायमच कौशल्य आधारित अभ्यासक्रम तर चालवतेच. परंतु एक काळाची गरज ओळखून कार्यक्रम अकॅडमिक प्रोग्राम्स ज्याला म्हणतात ते चालवत असते. आणि दरवर्षी आपण जेव्हा काही नवीन कोर्सेस आपण चालू करतो, त्याच्या आधी जवळ वर्षभर आपला अभ्यास असतो सगळ्यांचा, की इथे म्हणजे सगळ्यांचा म्हणजे सगळ्या टीचर्सचा, की नेमकं कुठल्या क्षेत्रात आपण कोर्सेस चालू चालू करूया पुढच्या वर्षी. आणि हा विचार करत असताना अ, अर्थातच आमचा अनुभव कमी पडतो कारण आपण एका पर्टिक्युलर भूमिकेतनं, एका शिक्षकाच्या भूमिकेतनं जग पाहत असतो. पण बाहेरच्या जगात, विशेषतः इंडस्ट्रीच्या जगात इतक्या फास्ट चेंजेस होत आहेत. इतक्या फास्ट टेक्नॉलॉजी येत आहे आणि त्या जगामध्ये नेमकी कशाची गरज आहे, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इंडस्ट्रीशी सतत संवाद करण्याची गरज आहे. ना की वर्षातनं एकदा दोनदा त्यांना भेटलं त्याचा उपयोग नाहीये. पण सतत संपर्कात राहण्याची गरज आहे. इव्हन आमचे जे ॲल्युमनाय आहेत, जे पास आउट झालेले आहेत, आता 10 वर्ष झाली या विद्यापीठाला, त्यांच्याशी देखील आम्ही सतत एक संवाद साधत असतो, की आता तुम्हाला तुमच्या जगामध्ये कशाची गरज वाटतीये? काय प्रकारचं आपण शिक्षण द्यावं? काय अपस्किलिंगचे कोर्सेस आपण चालू करावेत? आणि त्या सगळ्या अभ्यासातूनच यावर्षी आपण म्हणजे गेल्या वर्षी बी-टेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी चालू केला आणि ह्या अकॅडमिक इयरमध्ये बी-टेक इन सेमीकंडक्टर चालू केला. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे, की समहाऊ त्याला इतकं सुंदर रिस्पॉन्स आला पेरेंट्सकडून, विद्यार्थ्यांकडून आणि एक डिव्हिजन तर पूर्ण झालीच झाली, पण आता आमच्याकडे आणखीन एका डिव्हिजनची मागणी आहे. परंतु मला असं नेहमी वाटतं, की नंबरच्या मागे न धावता आपण क्वालिटीवर भर द्यावा आणि कुठलाही उपक्रम चालू केल्यावर नेमक्या त्याच्यात किती जॉब्स आहेत, किती लोकं स्वतःचा व्यवसाय-धंदा सुरू करू शकतील, ह्याचा अभ्यास आणि त्या सेक्टरला स्टॅबिलिटी येईस्तोपर्यंत खूप साऱ्या डिव्हिजन्स न काढता आधी एक डिव्हिजन काढावी, ती व्यवस्थित पास झाली, की मग आपण ॲडिशन करावी. अशा विश्वासातनं आम्ही आता एक डिव्हिजन बी-टेक इन डिफेन्स टेक्नॉलॉजी आणि बी-टेक इन सेमीकंडक्टर असं चालू केलंय. आणि या दोन्ही कोर्सेससाठी आपल्या मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीजशी आपले एम-ओ-यू झाले. मग ते भारत फोर्ज असेल किंवा सेमीकंडक्टरच्या फील्डमधल्या अनेक मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत. इंटरनॅशनल लेव्हलच्या कंपन्या आहेत. अशा मोठ्या-मोठ्या कंपन्यांशी एम-ओ-यू करण्याचा फायदा असा झालेला आहे, की त्याचं करिक्युलम डेव्हलप करण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप मदत केली. तसंच आता मुलं जेव्हा इंटर्नशिपला जातील, तेव्हा देखील त्यांना गॅरंटीड इंटर्नशिप मिळणार आहे या कंपन्यांमध्ये आणि अर्थातच पुढे जाऊन नोकऱ्या पण मिळणार आहेत. त्यासाठी हे एम-ओ-यूज खूप महत्त्वाचे आहेत आणि ते आता
या गेल्या 1 वर्षात आम्ही जवळ-जवळ 12 MOUs केलेले आहेत. मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीजच्या सोबत या दोन्ही कोर्सेससाठी. ताई, तुम्ही सुदृढ झालात तरी स्वतःला स्टाफ म्हणत होता. तर या स्टाफसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी काय? विद्यार्थ्यांसाठी असं मला एक वाटतं मनापासून, की इतकं ते एआयमुळे इतकं जगाची उलथापालथ झालेली आहे आणि जो नवीन युवक आहे त्याच्यात आपण अलीकडे जंतर मंतरचा जो एक रेस्टलेसनेस पाहिला विद्यार्थ्यांमुळे, तर मीही थोडंसं आत्मचिंतन करत होते, की हे कशामुळे विद्यार्थी इतके रेस्टलेस झालेले आहेत. एकीकडे एआय सारख्या टेक्नॉलॉजी मोठ्या प्रमाणात येत आहेत. मुलांमध्ये, इंडस्ट्रीमध्ये आपण जॉब्सच्या रिलेटेड अनिश्चितता बघतो, की अरे ह्या एआयमुळे जॉब्स जाणार आहेत का? किंवा गेलेले आहेत जॉब्स, ले ऑफ झालेले आहेत. आणि कुठेतरी काही प्रमाणात अनएम्प्लॉयमेंटची एक धास्ती समाजामध्ये आलेली आहे का असं मला वाटतं आणि त्यामुळे कदाचित विद्यार्थ्यांमध्ये ती रेस्टलेसनेस आलेला आहे. ह्याच्यासाठी मला असं वाटतं, की विद्यार्थ्यांनी काळजी न करता एक हे जे नवीन एआयचं जग आलेलं आहे, नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे, त्याचा आपण लॉजिकली अभ्यास करावा. काही नोकऱ्या जरी गेल्या, तरी त्याच्याच बरोबर काही नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत. एआय देखील कुठल्यातरी मनुष्यानेच विद्यार्थ्यांनीच कदाचित निर्माण केलेलं असेल. त्यालाही लागणाऱ्या कितीतरी प्रकारचे स्किल्ड वर्कफोर्स इंडस्ट्रीला लागणार आहे. तर त्याची काळजी न करता उलट एक त्याला पॉझिटिव्हली घेऊन आपण जर विचार केला तर काही नवीन नोकऱ्या देखील येणार आहे. जसं मी आत्ता म्हणालो डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे. आम्ही कॉलेजमध्ये असताना नव्हता. आपण डिफेन्स इक्विपमेंट इम्पोर्ट करायचा भारत. तसंच सेमीकंडक्टर आहे. त्याच्यामध्ये लाखो नोकऱ्या येणार आहेत. एआयच्या जगामध्ये लाखो नोकऱ्या येणार आहेत. तर त्याचा आपण लॉजिकली अभ्यास करून विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये कौशल्य मिळवावीत. म्हणजे जी ही एक थोडीशी धास्ती आहे, की मला जॉब मिळेल की नाही किंवा आहे ती नोकरी जाईल का? एक रेस्टलेसनेस जो झालेला आहे, तो कमी होण्यासाठी मदत होईल. पूर्णपणे कमी होईल, नाही होईल मला कल्पना नाही. परंतु कमी होण्यासाठी नक्कीच त्याची मदत होईल. आणि दुसरा संदेश असा आहे, की नक्कीच जे टिपिकल पारंपरिक एज्युकेशन आहे, त्याच्याकडे देखील सर्व विद्यार्थ्यांनी सिम्बायोसिस असं नाही, कुठूनही त्यांनी त्या प्रकारची कौशल्य मिळवावीत. लेटेस्ट टेक्नॉलॉजीजवर जे तुम्हाला स्किल्स लागतात ते त्यांनी मिळवावेत. म्हणजे त्या मूव्ही थ्री इडियट्समध्ये जसं दाखवलंय, की तुम्ही नोकऱ्यांच्या मागे पळायची गरज पडणार नाही. नोकऱ्या तुमच्या मागे पळतील आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन अनेक विद्यार्थी स्वतःचे उद्योगधंदे चालू करतील, इतरांना नोकऱ्या देतील. ह्याच्यापेक्षा आणखीन काय चांगलं होऊ शकतं भारतासाठी? स्टाफसाठी मला असं वाटतं, की टीचर्सला देखील इव्हन मला सुद्धा स्वतःला सतत अपग्रेड करायची गरज आहे. कारण आम्ही कॉलेजमध्ये असताना ह्याच्यातल्या अनेक टेक्नॉलॉजीज नव्हत्या किंवा अशा प्रकारची इंडस्ट्री सुद्धा इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हती. आम्हालाही सगळ्यांना शिकायची गरज आहे. कुठलंही जग हे नवीन जेव्हा काही गोष्टी येतात, तेव्हा आपल्याला देखील अभ्यास करायची गरज आहे. तर थोडासा कधी-कधी शिक्षकांमध्ये देखील एक कॉम्प्लेसन्सी असते किंवा मला सगळं माहिती आहे, मग मी कशाला नवीन शिकू? तर असं नाहीये, कायमच लाईफ लाँग लर्निंग शिक्षणाची जी आहे ते कायमच आपण काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. आणि कितीतरी सायंटिफिक स्टडीमध्ये देखील आपण आता पाहतो, की व्यक्तीने जर सतत शिकत राहिलं, तर नवीन-नवीन ब्रेन सेल्स तयार होतात आणि एजिंग देखील म्हणजे वृद्ध होणं हे सुद्धा स्लो होतं. पण नवीन-नवीन जेव्हा आपलं माइंड काहीतरी विचार करत राहतो, नवीन विचार मनात येतात. आमच्या वडिलांचंच उदाहरण घ्या, 91व्या वर्षी देखील सतत त्यांच्या मनात नवीन कल्पना असते आणि जरी त्यांचं शरीर थकलं असलं तरी भाषणाला उभे राहिले, की एखाद्या तरुण शिक्षकासारखं सुंदर भाषण देतात, विचार मांडतात, नवीन पिढीला प्रोत्साहन देतात. तर नवीन विचार तरी कसे येणार आपण जर शिकलोच नाही आणि काहीतरी घरात बसून रिटायर आपण झालोय, असं सारखं मनात आणलं तर मग खरंच आपण रिटायरच होऊन जाऊ. तर रिटायर्ड बट नॉट येट टायर्ड असं आपण सगळ्यांनी स्वतःला सांगितलं पाहिजे आणि एज हा एक नुसता आकडा आहे.
आपण सतत शिकत सगळ्यांनी राहायला पाहिजे, शिक्षकांनीच काय. आपण सर्वांनी सतत काहीतरी नवीन शिकलं पाहिजे. आणि आता ते इतकं सोपं झालेलं आहे शिकणं. अगदी आपल्या मोबाईलवर चांगल्या काही गोष्टी मला वाटतं आपणही शिकत राहू आणि नवीन पिढीला तोंड देण्यासाठी आपणही स्वतः सक्षम व्हावं असं मला वाटतं. थँक्यू.